त्यामध्ये एक वाटी अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो कांदा टाकला। कांद्याची चव बाहेर निघावी म्हणून त्यासाठी हाताने असा थोडासा कांदा आपल्याला कुचकरून घ्यायचा आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर बारीक अगदी चिरून घेतलेला आहे या प्रकारे, आणि टमाटर टाकून सुद्धा हाताने थोडासा कुचकरून घेतलेला आहे अलगद हाताने असा। त्यानंतर मुरमुरे टाकायचे आहे। तर 3 वाटी मुरमुरे घेते, मस्त असे क्रिस्पी हे मुरमुरे आहेत। त्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे साधारण पाव चमचा। आता ही चटणी घेतलेली आहे चिंच आणि खजूरची। तुम्ही चिंचची घरी बनवलेली चटणी वापरू शकता किंवा हेही नसेल तर अर्ध्या लिंबूचा रस सुद्धा वापरू शकता। 1 चमचा ही चिंचची चटणी टाकली। 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकला। आपल्या चवीनुसार टाकायचं आहे, थोडं कमी अधिकही झालं काही हरकत नाही, आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे। आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार, अगदी थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार। त्यानंतर हा चिवडा घेतलेला आहे 1 वाटी। तर असा हा मिक्स चिवडा आहे आणि हे बारीक शेव घ्यायचे। थोडे शेव टाकले, थोडेसे राहू दिलेले आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। फक्त एवढं साहित्य टाकलं। त्यानंतर सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे जर का ग्रीन चिली सॉस सुद्धा नसेल तर अगदी बारीक चिरून हिरवी मिरची जरी घातली तरी सुद्धा चालते। सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणखी मी थोडीशी यामध्ये चिंचची चटणी टाकली, मिक्स करून घेते आणि अगदी झटपट 2 मिनिटात तयार होणारी आपली ही मस्त चटपटीत अशी भेळ तयार झालेली आहे। आता प्लेट लावते। तर मंडळी, ही जी भेळ आहे ना चवीला अप्रतिम लागते। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही चटपटीत भेळ आहे। सकाळच्या नाश्त्याला करू शकता ही भेळ तुम्ही, किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी, किंवा संध्याकाळच्या सुद्धा छोट्या मोठ्या भुकेसाठी खाऊ शकता। असं हे हलकं फुलकं खाल्ल्याने वजन तर कमी होणारच, पण पचनक्रिया सुद्धा नक्कीच व्यवस्थित राहील करते। तर या बाउलमध्ये 1 कप मुगाची डाळ मी घेतली, 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि 3 तासासाठी भिजवून घेतली। सकाळी हा नाश्ता करत असाल मुलांच्या डब्यासाठी तर रात्री झोपायच्या आधी सुद्धा तुम्ही ही डाळ भिजत घालू शकता। 3 तासामध्ये मस्त डाळ ही भिजली। डाळच्या आतलं पाणी काढून घेतलं आणि आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। शक्य तितकं कमी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि डाळ अशी छान बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे। डाळ ही वाटून झाली, एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला थोडी डाळ चिटकते, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळं हे मिश्रण काढायचं आहे। 1 कप डाळ होती म्हणून त्यामध्ये पाव कप रवा घालते। रवा टाकताना अगदी बारीकच घालायचं आपल्याला, किंवा 2 चमचे सुद्धा तुम्ही रवा यामध्ये वापरू शकता। डाळच्या मिश्रणामध्ये रवा टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे। मिक्स करत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकलं, सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ। मी घेतलेला रवा हा बारीक आहे। या नाश्त्यासाठी शक्यतो रवा बारीकच घ्यायचा, जाड असेल तर तो आधीच मिक्सरला फिरून घ्यायचा। मिश्रण हे घट्टसर वाटत आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी आणखी टाकलं। मिश्रण हे व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे। यामध्ये रवा वापरलेला आहे आपण, रवा हा थोडासा मुरू द्यायचा म्हणून झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटासाठी असंच हे झाकण ठेवून राहू द्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहे, बघू शकता तुम्ही असा हा रवा मुरलेला आहे। मिश्रण बघू शकता इतपत हे घट्टसर आहे। आता यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे, किंवा अगदी थोडंसं पाव चमचा तुम्ही इनो सुद्धा टाकू शकता। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी, बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन किंवा तव्याचा सुद्धा वापर करू शकता। त्यामध्ये अगदी पाव टीस्पून तेल घालायचं आहे। बघू शकता अगदी कमीच तेल टाकायचं आहे, किंवा फक्त ब्रशने जरी लावलं ना तेल तरी सुद्धा चालतं। गॅस चालू केलेला आहे। गॅसची फ्लेम मात्र अगदी कमी आहे, कमीच गॅस ठेवायचा आहे। असं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकायचं आहे। आता हा जो तुम्हाला नाश्ता आहे लहान मुलांसाठी करायचा असेल, किंवा तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी करायचा असेल, तर मग अशा प्रकारे छोटे छोटे सुद्धा तुम्ही हे करू शकता। बघू शकता पॅनमध्ये हे 2 अशा प्रकारे हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे। झाकण ठेवायचं आहे, खूप पातळसर सुद्धा करायचं नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही, मीडियम अशा प्रकारे हे पसरविलं आहे। झाकण ठेवायचं आहे। बघू शकता वरची बाजू अशी पूर्ण ड्राय झालेली आहे।
त्यानंतर मग पलटून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवला ना, व्यवस्थित छान असे हे शेकले जातात. पलटून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. बघू शकता खालची बाजू सुद्धा छान अशी खरपूस शेकली गेलेली आहे. दोन्ही बाजूंनी मस्त असं शेकल्या गेल्यानंतरच याला आता आपण पिझ्झा सॉस लावू. तर हा पिझ्झा सॉस मी घरीच केलेला आहे. तर कसा करायचा याची लवकरच रेसिपी अपलोड करणार आहे. तुम्ही पिझ्झा सॉस घरी सुद्धा करू शकता किंवा रेडीमेड सुद्धा किराणा दुकानामध्ये पॅकेट मिळतं ते सुद्धा वापरू शकता, जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर. पिझ्झा सॉस अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती काही भाज्या ठेवायच्या आहे. भाज्यांमध्ये शिमला मिरची वगैरे, गाजर, टमाटर, कांदा अशा प्रकारे आपण भाज्या यावरती ठेवू शकता. म्हणजे आणखीनच छान असा पौष्टिक आणि हेल्दी आपला हा नाश्ता होतो. तर या ठिकाणी मी शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो असे मोठे मोठे थोडे काप करून घेतलेले आहे. खूप असे बारीक सुद्धा केलेले नाही, कारण पिझ्झामध्ये मोठेच काप असतात. अगदी थोडीशी चिली पेस्ट टाकायची आहे. आपल्या चवीनुसार चिली पेस्टचं प्रमाण तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर चीज किसून घेतलेला आहे आणि हा चीज घालायचा आहे. चीज घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पुन्हा 1 ते 1.5 मिनिटासाठी गॅस अगदी मंद ठेवून शिजून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. बघू शकता चीज छान असं मेल्ट झालेलं आहे आणि त्यानंतरच मग काढून घ्यायचं आहे. गरम आहे, जाळीवरती ठेवायचं आहे, लगेचच ताटामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर खालच्या बाजूला पाणी सुटू शकते. टोपलीचा किंवा जाळीचा वापर करायचा आहे. आता मी तुम्हाला मोठ्या साईजचा पिझ्झा कसा करायचा ते दाखवत आहे. मिश्रण असं पॅनमध्ये टाकायचं आहे. पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं, मिश्रण पसरवून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटासाठी असंच राहू दिलं. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे बरं का, मी आधी सांगितल्याप्रमाणेच. वरची बाजू अशी पूर्ण ही ड्राय होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच मग पलटून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने असं छान हे कुरकुरीत मस्त असा शेकला गेलेला आहे. दोन्ही बाजूंनी छान असा शेकला गेल्यानंतरच बेसला पिझ्झा सॉस लावते. गॅस अगदी मंद ठेवल्याने मी आधी सांगितल्याप्रमाणे आतपर्यंत मस्त असं हे शिजलं जातं. तुम्ही जर का मोठी गॅसची फ्लेम ठेवली ना किंवा मीडियम ठेवली ना, बाहेरून तर शेकलं जाईल पण आतमध्ये मात्र हा बेस कच्चा राहील. म्हणून गॅस कुठेही मोठा करू नका. आता पूर्ण ह्या बेसला पिझ्झा सॉस आपण लावून घेतलेला आहे. या ठिकाणी अगदी मोजक्या साहित्यात आपण ही रेसिपी करत आहोत ना, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे जास्तीचे सॉस वगैरे किंवा इतर साहित्य सुद्धा आपल्याला वापरायची गरज नाही. फक्त पिझ्झा सॉस या ठिकाणी मी एक लावून घेतलेला आहे व्यवस्थित असा. त्यानंतर यावरती ज्या व्हेजिटेबल आपण घेतलेल्या आहेत ना भाज्या, त्या ठेवायच्या आहे. भाज्या सुद्धा मी या ठिकाणी मोजक्या घेतलेल्या आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखी भाज्या घेऊ शकता. टोमॅटोचे काप, शिमला मिरची आणि कांद्याचे काप अशा प्रकारे या बेसवरती ठेवायचे आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे आणखी हा नाश्ता पौष्टिक करण्यासाठी यामध्ये तुम्ही गाजर, काकडी, पत्ताकोबी, बीट यासारख्या इतर भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता. वरतून किसून घेतलेलं चीज घालायचं आहे. चिली फ्लेक्स टाकायची आहे आपल्या चवीनुसार आणि झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनिटासाठी गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि असंच हे शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत चीज हे मेल्ट होत नाही तोपर्यंत फक्त हे शिजवायचं आहे. बघू शकता आता चीज हे बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे. छान असा शिजून झालेला आहे आपला हा पिझ्झा. त्यानंतर काढायचा आहे. बघू शकता काय मस्त असा छान आपला हा पिझ्झा घरी तयार झालेला आहे. अतिशय मोजक्या साहित्यात आणि पौष्टिक, वजन कमी करणारा हा पिझ्झा आपण घरीच करू शकतो. मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते, त्यामध्ये फायबर असते आणि हलकी सुद्धा असते पचायला आणि यामध्ये आपण तेल वगैरे सुद्धा वापरलेले नाही. त्यामुळे नक्कीच आपलं वजन हे कमी होणार. सोबतच पौष्टिक भाज्या सुद्धा त्यामध्ये वापरलेल्या आहे आणि जास्तीचे कुठलेही मसाले किंवा इतर साहित्य सुद्धा त्यामध्ये आपण जास्तीचे वापरलेले नाही. म्हणून नक्कीच हा जो पिझ्झा आहे आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी छान असा हा पौष्टिक आहे आणि झटपट सुद्धा होतो. पिझ्झा हा काढल्यानंतर थोड्या वेळासाठी जाळीवरती ठेवायचा आहे. त्यानंतरच मग कट करायचा आहे. आता हा गरमागरम पिझ्झा मी तुम्हाला कट करून दाखवते, त्यानंतर मग जाळीवरती ठेवते. बघू शकता काय छान असा झालेला आहे. तुम्ही एक वेळेस कराल ना, नेहमी हीच रेसिपी नाश्त्याला करून खाल. अशी मस्त बनवायला सोपी आणि खायला चविष्ट आणि पौष्टिक ही रेसिपी आहे. आपला हा होममेड पिझ्झा आहे. या रेसिपीला आपण पिझ्झा नाव दिलेलं आहे, म्हणून पिझ्झा सारखाच मी कट करून घेते. सुरीने किंवा पिझ्झा कटरने हा नाश्ता आपल्याला कट करायचा आहे. बघू शकता पिझ्झा सारखाच मी या नाश्त्याला कट करते.
बनवायला अतिशय सोपा, पौष्टिक आणि चवीला अप्रतिम, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे. आणि जो लहान साईजचा आपण पिझ्झा करून घेतलेला आहे तो सुद्धा मुलांच्या डब्यामध्ये आपण देऊ शकता, कट करून किंवा असा सुद्धा देऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ कुठे 2 कप या ठिकाणी मी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे. आता या वड्यांमध्ये आपल्याला गरम कडकडीत असं उकळतं पाणी घालायचं आहे. वड्या बुडतील इतपत पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे. आता सगळ्या ह्या वड्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 4 ते 5 मिनिटासाठी असंच राहू द्यायचं आहे. जर का तुमच्याकडे एवढा सुद्धा वेळ नसेल तर उकळत्या पाण्यामध्ये गॅसवरतीच 2 मिनिटासाठी या वड्या छान अशा शिजून घ्या आणि त्यानंतर मग गॅस बंद करा. आता झाकण ठेवून घेतलेलं होतं, 4 ते 5 मिनिटं झालेले आहे. आता आपल्याला ना एखादी कशी चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये संपूर्ण ह्या वड्या काढायच्या आहे. म्हणजे काय होईल, यातलं पाणी जे एक्स्ट्राचं आहे ना ते सगळं निघेल. बघू शकता अशा प्रकारे सगळं पाणी हे निथळून घ्यायचं आहे. पूर्णपणे गार झालेले आहे. त्यानंतर ना पिळून घेते. अशा घट्ट पिळायचे बरं का, यामध्ये काही आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही. बघू शकता अशा प्रकारे दाबून ह्या वड्या पिळायच्या आहे. आता जशा आपण ह्या वड्या पिळत आहोत ना तशा वेगळ्या भांड्यामध्ये काढत घ्यायच्या आहे. पिळताना मात्र घट्टसर पिळायचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण ह्या वड्या आपण पिळून घेतलेल्या आहे. यातलं पाणी सगळं काढलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पाववाटी दही घ्यायचं आहे. दही अगदी ताजं फ्रेश आहे आणि दही टाकायचं आहे. चमचाने सांगायचं झालं तर साधारण 2 ते 3 चमचे यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा असं ठेचून घेतलेला आहे बारीक. 2 चमचे मैदा घालायचा आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. जर का कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही 4 चमचे या ठिकाणी मैदा सुद्धा वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ सुरुवातीला सुद्धा आपण चिमूटभर घातलेलं होतं ना, म्हणून चवीनुसार टाकायचं आहे. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा या ठिकाणी मिरची पावडर टाकत आहे. तर मिरची पावडर ही आपल्या चवीनुसार टाकायची आहे. जर का तिखट असेल तर मग पाव चमचा घाला आणि अगदीच कमी तिखट असेल तर मग 1 चमचा जरी घातले ना तरी सुद्धा चालणार आहे. आता सगळे हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. बघू शकता आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतात ना तेच मसाले आपण या ठिकाणी वापरलेले आहे. सगळं असं हे सोयाबीन वड्यांना छान असं कोटिंग झालेलं आहे. बघू शकता यानुसार. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे. तर पॅन ठेवला, त्यामध्ये फक्त आपल्याला 1 लहान चमचा तेल घालायचं आहे. पळीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पळी या ठिकाणी तेल टाकलेलं आहे आणि तेल हलकं असं गरम झालं का त्यामध्ये ह्या ज्या सोयाबीन वड्या आहेत ना त्या टाकायच्या आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती संपूर्ण ह्या वड्या टाकल्यानंतर आपल्याला परतवायच्या आहे. बघू शकता ह्या वड्या तळण्यासाठी आपण कुठेही तेलाचा वापर करत नाही, म्हणजे तळून घेत नाही डीप फ्राय अशा. तर अगदी कमी तेलामध्येच ह्या वड्या परतून घेत आहोत. तर मंडळी सुरुवातीला सुद्धा तुम्ही वडीचा रंग पाहू शकता आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपण जेव्हा वड्या परतून घेतलेल्या आहे ना तेव्हाचा रंग सुद्धा पाहू शकता. मस्त अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी आपल्या ह्या सोयाबीन वड्या झालेल्या आहेत. अजिबातच न तळता. तळल्या नाहीत त्यामुळे तेलकट सुद्धा नाहीच कुठे. बघू शकता. आता ह्या ज्या वड्या आहेत ना ताटामध्ये आपल्याला काढून ठेवायच्या आहे. तर मंडळी ह्या वड्या अशा सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूपच छान लागतात. पण आणखीनच याला चविष्टपणा येण्यासाठी आणि मार्केटसारखं लूक येण्यासाठी पुन्हा आपल्याला एक स्टेप करायची आहे. ती स्टेप म्हणजे पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. थोडंसं म्हणजे अर्धा चमचा आणि पळीने सांगायचं झालं तर पाव पळी एवढं तेल कढईमध्ये घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. ती काही सेकंदसाठी परतून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा सुद्धा अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये चिरायचा आहे आणि 1 शिमला मिरची सुद्धा अशी मोठीही चिरून घेतलेली आहे. यासोबत तुम्ही आणखी भाज्या सुद्धा टाकू शकता, जसं की पत्तागोबी, गाजर वगैरे यानुसार. आता ह्या भाज्या कढईमध्ये टाकल्यानंतर परतून घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे भाज्यांना चव सुद्धा छान येते. जास्त मीठ टाकायचं नाही, अगदी चिमूटभर मीठ टाकलं. भाज्या ह्या परतून घ्यायच्या आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाज्या अगदी हलकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भाज्यांमध्ये जो क्रंचीपणा असतो ना तो आपल्याला राहू द्यायचा आहे. अजिबात भाज्या ह्या आपल्याला मऊ करायच्या नाही. फक्त काही सेकंदसाठी मी झाकण ठेवलं, त्यानंतर झाकण हे काढून घ्यायचं आहे. बघू शकता भाज्यांचा जो क्रंचीपणा आहे ना तो अजून जसाचा तसाच आहे. आता यामध्ये आपल्याला काही सॉसेस घालायचं आहे. 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 2 चमचे
सोया सॉस यामध्ये घातला. त्यासोबतच अर्धा चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे. जर का तुमच्याकडे लहान मुलं असतील, अगदीच लहान मुलं असतील तुमचे, तर मग रेड चिली सॉस नाही टाकला तरी सुद्धा चालणार आहे. आता सगळे सॉसेस आपण मिक्स करून घेतलेले आहे. सोबतच अर्धा कप पाणी टाकायचं आहे. आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर मंडळी, आज आपण करणार आहोत मस्त अशी सोयाबीन चिली. मार्केटपेक्षाही चविष्ट आणि अगदी स्वच्छतेने केलेली ही सोयाबीन चिली तुम्ही नक्कीच करून द्या. यामध्ये ज्या आपण फ्राय करून ठेवलेल्या होत्या ना सोयाबीन वड्या, त्या टाकल्या आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता ग्रेव्ही अशी थोडीशी पातळसर वाटत आहे. तुम्हाला जर का अशी आवडत असेल तर तुम्ही अशी सुद्धा राहू देऊ शकता, किंवा अगदी मार्केटमधून जशी आपण सोयाबीन चिली आणतो ना, थोडी घट्टसर ग्रेव्ही असते ना, तशी करायची झाली तर काय करायचं, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून छान असं हे मिश्रण करायचं आहे आणि ते मिश्रण या कढईमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर मग मिक्स करायचं आहे. बघू शकता ग्रेव्ही अशी छान घट्टसर झालेली आहे आणि अगदी मार्केटमधून आपण सोया चिली जाऊन खातो किंवा घरी आणतो पार्सल, अगदी त्यानुसारच आपली ही सोयाबीन चिली घरच्या घरी होत असते. ही सोयाबीन चिली अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आणि शेवटच्या स्टेपमध्ये यामध्ये हिरवा पातीचा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. कांद्याची पात टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्हाला सोयाबीन खाण्याचे फायदे माहिती आहे का हो? सोयाबीन हे एक प्रोटीन कडधान्य आहे. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर, लोह, प्रथिने असतात. सोयाबीन खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते, भूक कमी लागते, त्यामुळेच वजन सुद्धा कमी होते. तर असे आहेत हे सोयाबीन खाण्याचे फायदे. अगदी मोजक्या साहित्यात जर का घरच्या घरी अशा प्रकारे हे सोयाबीन चिली अगदी कमी तेलामध्ये आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच घरच्या घरी होत असेल, तर मग बाहेर जाऊन बाहेरचं महागडं आणि अशुद्ध कशाला खायचं? घरीच बनवून खायचं असं पौष्टिक आणि अगदी हायजेनिक पद्धतीने बनवलेली आपण ही सोयाबीन चिली, घरचं हे सगळं आपण स्वच्छतेनेच करत असतो. तर मंडळी, पाहू शकता मस्त आपली ही सोयाबीन चिली झालेली आहे. आता सोयाबीन चिली मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. तोपर्यंत हा सोयाबीन चिली बनवण्याचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी ती रेसिपी तुम्हाला पाहता येईल. बघू शकता काय मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि मस्त असा रंग आलेला आहे. छान असा सुगंधही किचनमध्ये सुटलेला आहे. सोबतच लहान मुलं सुद्धा अगदी आतुरतेने वाट बघत आहेत केव्हा ही रेसिपी होईल आणि केव्हा आपल्याला खायला मिळेल. अतिशय पौष्टिक ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. सुद्धा तेल न वापरता असा मस्त जाळीदार आणि स्पंजी नाश्त्याची रेसिपी पाहत आहोत. इडली डोसा खाणे तर विसरूनच जाल, एवढी बनवायला नेहमीसारखीच ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि मोजक्या साहित्यात होते. चला रेसिपीकडे वळूया. तर सर्वात आधी मी चटणी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर या ठिकाणी अर्धा कप भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे. त्याच कपाने पाव कप फुटाण्याची डाळ घ्यायची आहे भाजलेली. डाळ, शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. सोबतच 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणीला छान असं थोडासा आंबट तिखटपणा येण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घाला. त्यानंतर अर्धा चमचा साखर घालते. थोडी कोथिंबीर घालायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. आता मिक्सरला लावून ही चटणी छान अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे. चटणी ही वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे. आता ही वाटून घेतलेली चटणी एखादी बाउलमध्ये काढायची आहे. या चटणीमध्ये आपण ओलं खोबरं किंवा सुकं खोबऱ्याचा अजिबातच वापर केलेला नाही. फक्त घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही चटणी करा, चवीला अप्रतिम लागते. चटणी ही काढलेली आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडी चटणी चिटकलेली असते, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती सुद्धा काढायची आहे. बघू शकता अशा प्रकारे थिकनेस आहे चटणीची. आता फोडणी देऊ. फोडणी देणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का अजिबातच तेलाचा सुद्धा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. फोडणीसाठी एक पळी साधारण तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतलं.
तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी अशी थोडीशी तडतडली का पाव चमचा जिरे टाकू. जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे. यामध्ये तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकू शकता किंवा थोडासा हिंग सुद्धा वापरू शकता, पण या ठिकाणी फक्त मी जिरे मोहरीची फोडणी देते. फोडणी ही चटणीवरती घातली. मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता अगदी झटकीपट मोजक्या साहित्यात आपली ही चटणी तयार झालेली आहे. चला आता नाश्त्याच्या रेसिपीकडे वळूया. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर का जाड रवा तुमच्याकडे असेल तर तो मिक्सरला आधी फिरून घ्या. शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा. ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला असेल त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट असायला नको. आंबट असेल तर मग पाव कप तुम्ही घेऊ शकता. असं हे ताजं फ्रेश आहे म्हणून मी दही अर्धा कप घेतलेला आहे. त्याच कपाने आता पाणी सुद्धा घेऊन दाखवते, म्हणजे कितपत पाणी आपल्याला लागेल त्याचा सुद्धा अंदाज येईल. अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा पोहे खाण्याचा साखर घालायची आहे. या रेसिपीमध्ये ना साखर नक्कीच घाला. साखरमुळे ना चवीला छान लागते. बघू शकता इतपत हे पातळसर मिश्रण असायला हवं. आता आपल्याला जास्त भांडी सुद्धा भरायची नाही, तर मिक्सरच्या भांड्यामध्येच काय करायचं, पाव चमचा खाण्याचा बेकिंग सोडा वापरू शकता किंवा 1 इनोचं साचेट घाला. मी या ठिकाणी इनो घालते आणि मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, मेजरमेंट कपाने तुम्ही जर का 1 कप रवा घेतला असेल तर 1 साचेट इनोचं अगदी परफेक्ट होते. सोडा घालत असाल तर पाव चमचा सोडा घाला. बघू शकता पातेल्यामध्ये सुद्धा काढायची गरज नाही. मिक्सरच्या भांड्यामध्येच काही सेकंदसाठी फिरून घेतलेला आहे. इनो घातल्यानंतर चमचाने मिक्स करायचं आहे. या ठिकाणी फुलगट पडीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. या ठिकाणी मी अर्धा जो कप असतो ना मेजरमेंट कपामधला तो कप घेतलेला आहे, मिक्स केलेला आहे. सोबतच पॅन सुद्धा गॅसवरती ठेवायचा आहे. पॅन आधी कडकडीत असा गरम वगैरे काही करायची गरज नाही. फक्त गॅस चालू करायचा आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मंद गॅस ठेवून त्यामध्ये एकाच ठिकाणी अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे. आणि त्यानंतर बघू शकता अशी छान ही जाडी पडायला लागते. पूर्णपणे हे जे ओलसरपणा होता ना तो पूर्णपणे निघालेला आहे आणि अशा प्रकारे रंग झाल्यानंतरच हे काढायचं आहे. अगदी सहज निघतात. थेंबभर सुद्धा तेल तूप न वापरता बघू शकता काय मस्त असा जाळीदार हा नाश्ता होत असतो. कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अशी मस्त छान जाडी येते आणि अगदी झटकीपट हा नाश्ता आपल्याला करता येतो. तर मैत्रिणींनो, वरतून तर छान जाडी येतेच, पण गॅस जर का आपण मंद ठेवला ना, मंद गॅसवरती जर का हे शिजून घेतलं तर खालून सुद्धा जळत सुद्धा नाही आणि छान असा रंग येतो खालच्या बाजूला आणि वरतून सुद्धा मस्त अशी जाडी येते. बघू शकता अशा प्रकारे. आता मी तुम्हाला आणखी हा उत्तम करून दाखवते. पॅनमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे. जर का तुमच्याकडे असा हा खोलगट पॅन नसेल, नॉनस्टिकचा तवा असेल तर तव्यावरती सुद्धा अगदी छोटे छोटे सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण अगदी सहज देऊ शकता. आपण हे मिश्रण तव्यामध्ये घातलं. रंग पांढरा होता आणि हळूहळू हा रंग बदललेला आहे. जाळी सुद्धा सुटलेली आहे आणि पूर्णपणे हा रंग पांढरा निघून गेला म्हणजे ते शिजून झालेलं आहे हे ओळखायचं आहे. त्यानंतरच मग काढायचं आहे. आता यामध्ये अजिबात पांढरा रंग नाही, म्हणजे कच्चापणा नाही. पूर्णपणे हे शिजून झाल्यानंतर आता काढते. तुमच्याकडे जर का नॉनस्टिकचा पॅन किंवा तवा नसेल तर मग साधा लोखंडाच्या तव्याला कडकडीत तापू द्या. त्यावरती थोडंसं तेल लावा आणि मग कडकडीत तापून घेतलेल्या तव्यावरती थोडंसं पाणी शिंतळून घ्या आणि रुमालाने कॉटनच्या ते पुसून घ्या. त्यानंतर तुम्ही करू शकता. पण शक्य असेल तर नॉनस्टिकचा तवा घ्या. बघू शकता जेव्हा हा नाश्ता तयार होतो ना तेव्हा डायरेक्टली प्लेटमध्ये ठेवायचा नाही, कारण हा गरम असतो आणि गरम असताना पाणी सुटू शकते, खाली ओलसर होऊ शकते. म्हणून कॉटनच्या कापडावरती किंवा अशा एखादी जाळीवरती किंवा चाळणीवरती ठेवा, म्हणजे खालून वाफ निघेल आणि अजिबात ओलसर हा होत नाही. बघू शकता काय मस्त अशी जाळी आलेली आहे आणि अगदी झटकीपट हा नाश्ता होतो. 1 कप रव्यामध्ये साधारण 5 ते 6 हे असे उत्तम होतात. आता खालची बाजू ही तुमच्या आवडीप्रमाणे करायची आहे. तवा थोडासा जर का तापू दिला तर खालचा हा डार्क रंग येतो आणि जर का नाही तापू दिला तर असा हा पांढरा येतो. पण पूर्णपणे हे शिजलेला आहे. पूर्णपणे अशी छान जाडी आलेली आहे. बघू शकता यानुसार. आणि स्पंजी तर तुम्ही बघा किती स्पंजी झालेला आहे.
मी आधी सांगितल्याप्रमाणे अगदी ब्रेड सारखाच हा नाश्ता होतो. घरामध्ये लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो, सगळ्यांनाच अगदी सहज खाता येईल असा मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंजी जाळीदार हा नाश्ता होतो. आता हा उत्तपम तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. ब्रेड सारखीच आतमध्ये जाळी आलेली आहे आणि मस्त स्पंज झालेला आहे. जर का डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उत्तपम घेऊन गेले तर सकाळचा नाश्ता संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहतो. अजिबात चिवट किंवा कडक वातळ होत नाही. मस्त मऊ लुसलुशीत. तुम्ही ही रेसिपी सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नाश्त्याची मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. शेवया घेतलेल्या आहे. आपण ही रेसिपी उन्हाळ्यातच बनवून ठेवलेली आहे. तर या रव्यापासून सुद्धा बनवता येतात शेवया किंवा गव्हापासून सुद्धा. तर ह्याच्या शेवया आहे मी गव्हापासून बनवलेल्या आहे आणि कशा प्रकारे ह्या बनवल्या जातात त्याची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे. तुम्हा सर्वांना ती रेसिपी फार आवडलेली आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. म्हणजे दिवाळीनंतर ते उन्हाळ्यापर्यंत आपण या शेवया बनवू शकतो. आता या शेवयापासून मी तुम्हाला उपमा करून दाखवत आहे. तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा तेल घातलं. तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये ह्या शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. शेवया भाजायच्या म्हणजे जास्त लाल किंवा तांबूस करायच्या नाही, तर हलक्या साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत ह्या परतून घेते. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे. कमी ते मीडियम गॅसवरती साधारण 1.5 मिनिटासाठी ह्या शेवया परतून घ्यायची आहे. पहा कुठेही शेवया जळत नाही आणि परतत असताना अशा सतत आपल्याला या परतवायच्या आहे. म्हणजे एका साईडलाच त्या लागणार नाही कढईला. यापेक्षा जाड सुद्धा शेवया बनवल्या जातात. तर ही आज रेसिपी मी तुम्हाला बारीक शेवयांची दाखवत आहे. पहा शेवया एवढ्या बारीक असून सुद्धा हा उपमा अजिबात चिकट होत नाही. साधारण 2 मिनिटासाठी शेवया भाजून घेतल्या. त्यानंतर ताटामध्ये काढून घेते. शेवया ह्या गार होऊ द्यायच्या आहे. पातेल्यामध्ये पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळत असतानाच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. साधारण 5 ते 6 थेंब तेलाचे टाकले आणि पाण्याला मस्त खडखडून उकळी येऊ द्यायची आहे. अशी उकळी आल्यानंतरच त्यामध्ये शेवया टाकायच्या आहे आणि गॅस मोठाच राहू द्यायचा आहे. मोठ्या फ्लेमवरतीच शेवया उकडायच्या आहे. जास्तही उकडू द्यायच्या नाही. साधारण 70 ते 80% शेवया आपल्याला ह्या उकडायच्या आहे. म्हणजेच शेवया ह्या पाण्यामध्ये घातल्यानंतर अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. म्हणजे शेवया जास्त ह्या शिजणार नाही. पहा पूर्णपणे ह्या मिक्स केलेल्या आहे आणि आता ही उकळी आलेली आहे अशा प्रकारची. आता मी गॅस बंद करते. त्यानंतर एखादी गाळण घ्यायची आहे किंवा चाळणी वगैरे आणि त्यामध्ये या शेवया पूर्णपणे काढायच्या आहे. शेवया ह्या जास्त वेळ गरम असतात. ती शिजण्याची प्रोसेस थांबावी त्यासाठी माठातलं गार पाणी टाकायचं आहे. साधारण 2-3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे वरतून, म्हणजे लवकर त्या गार होतात. पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे ह्या प्रकारे. आता शेवया गार होत आहे आणि पाणी सुद्धा निथळलं जात आहे. तोपर्यंत आपल्याला भाज्या ह्या चिरून घ्यायच्या आहे. या ठिकाणी भाज्यांमध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा असा लांब उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे. तर मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मिरच्या सुद्धा अशा लांब चिरून घेतलेल्या आहे. म्हणजे लहान मुलांच्या डब्यात जरी आपण देत असाल हा उपमा, त्यांना पटकन मिरची निवडता येते. मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. तो सुद्धा अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि थोडी कोथिंबीर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही शिमला मिरची किंवा गाजर सुद्धा घालू शकता एक्स्ट्राच्या घरात भाज्या असतील तर. आता उपमा करायचा आहे म्हणून तीच कढई पुन्हा गॅसवरती ठेवली आणि गॅस चालू केलेला आहे. कढईमध्ये साधारण पळीने सांगायचं झालं तर 1 पळी तेल घालायचं आहे आणि मीडियम साईजचा चमचा सांगायचं झालं तर 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. मोहरी अशी हलकी तडतडल्यानंतरच मग जिरे टाका. आता जिरे मोहरी दोघं सुद्धा तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर मग घेतलेली कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. पाणी अशी थोडी फ्राय होऊ द्यायची आहे आणि लगेचच मग मिरची टाकायची आहे. मिरची सुद्धा काही सेकंदसाठी परतून घेतलेली आहे. मिरची अशी थोडी परतून झाली का आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा साईडला करते मी आणि यामध्ये शेंगदाणे टाकते. शेंगदाणे असे लाल करून घ्यायचे आहे किंवा सुरुवातीला सुद्धा तेलामध्ये शेंगदाणे तळून प्लेटमध्ये काढून घ्या आणि मग नंतर अशा प्रकारे हे साहित्य भाजून घ्या. आता कांदा शेंगदाणे लाल झाल्यानंतर कांदा सुद्धा त्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि कांदा असा
ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खूप असं जास्त ब्राऊन सुद्धा करायचा नाही. आता हा टोमॅटो टाकायचा आहे. तर यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहे, म्हणजे पाणी सुटत नाही शेवयांना आणि उपमा हा चिकटसर होत नाही. बिया काढून घेतलेला टोमॅटो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा असा अर्धवट मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकली. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरच मग शिजवून ठेवलेल्या आणि गार झालेल्या शेवया टाकायच्या आहे. गार झाल्यानंतरच टाका आणि अशा डायरेक्टली टाकायच्या नाही, तर अशा प्रकारे हाताने मोकळ्या करून मग टाकायचे आहे. पहा, याच पद्धतीने सगळ्या शेवया कढईमध्ये टाकायच्या आहे. आता मिक्स करून घेते. गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे. या शेवया आधी पूर्णपणे मिक्स करून घेतलेल्या आहे. त्यामध्ये आता या शेवयाच्या उपम्याला मॅगीसारखी छान चव यावी आणि मस्त चविष्ट या शेवयाचा उपमा व्हावा, त्यासाठी यामध्ये मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकायचं आहे. तर असं हे मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकलं आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासोबतच कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मग ती टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ अगदी कमीच टाकायचं आहे, कारण शेवया जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा सुद्धा शेवयांमध्ये मीठ असते, म्हणून अगदी चिमूटभर जरी मीठ टाकलं ना तरी सुद्धा चवीला ह्या शेवया छान लागतात. पहा, अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा उपमा केलेला आहे. कुठेही चिटकलेला नाही, अगदी मोकळा सडसडीत असा हा उपमा होतो. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही मुलांच्या हा उपमा बनवून दिला तरी सुद्धा गार झाल्यानंतर सुद्धा चवीला छान लागतो. पहा, दिसायलाही मस्त तेवढा चविष्ट सुद्धा हा उपमा होत असतो. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता. घेतलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. रवा जाड असो किंवा बारीक असो, कुठलाही तुम्ही घेऊ शकता. मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये पाव कप दही घ्यायचं आहे. 1 कप रव्यासाठी पाव कप दही घेतलं आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. यामध्ये पाणी, दही आणि रवा मिक्सरला फिरून घेऊ. पहा, अगदी स्मूथ बॅटर करायचं आहे. असं मस्त स्मूथ झालेलं आहे. आता हे ओपन करून दाखवते. पहा, थिकनेसही पाहू शकता तुम्ही, इतपत हे घट्टसर आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एखादी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण काढलं त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचं आहे. ह्या प्रकारे असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपला जो नाश्त्याची रेसिपी आपण करणार आहोत ती छान अशी मस्त होते. यामध्ये रवा आहे, रवा आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि 5 मिनिटासाठी राहू देऊ असंच. आता 5 मिनिटं होत आहेत, तोपर्यंत ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ. अशा प्रकारे 5 मिनिटं झालेले आहे. मिश्रणावरचं झाकण काढून घेते. पहा, थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे. या प्रकारे रवा फुलून आलेला आहे. तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी, 1-2 चमचा तुम्ही पाणी टाकू शकता. पण मिश्रण अगदी परफेक्ट आहे. मी यामध्ये आता पाणी वगैरे काही टाकत नाही. थोडंसं मिक्स करून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याच्या चमचाने अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे. त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामुळे हा नाश्ता मस्त जाळीदार होतो आणि चवीलाही छान लागतो. सोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे. तर यामध्ये फक्त जिरे टाकून मी असाच हा नाश्ता प्लेन करणार आहे. तुम्हाला हवं वाटल्यास किंवा जास्त पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये इतरही भाज्या टाकू शकता, जसं गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या. मिक्स करून घेतलेला आहे. आता हा नाश्ता छान जाळीदार व्हावा त्यासाठी यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा किंवा 1 इनोचे साचेट टाकायचे आहे. इनोचे साचेट टाकत असाल तर लेमन फ्लेवरचेच घ्यायचे आहे किंवा दह्यामध्ये रवा जर का आपण रात्रीच मिक्स करून ठेवला आणि सकाळी हा नाश्ता करणार असाल तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज भासत नाही. आता इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. ही जी प्रोसेस आहे आपल्याला अगदी झटपट करायची आहे.
खाण्याचा बेकिंग सोडा वापरत असाल तर पाव चमचा वापरू शकता. आता एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेला आहे. सोबतच गॅसवरती पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये ताट ठेवायचं आहे तेल लावून घेतलेलं आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा नाश्ता आपण शिजवून घेऊ. 15 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर झाकण काढून घेते. मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनिटासाठी शिजवून घेतलेला आहे. शिजलेला आहे का म्हणून सुरी टोचून पाहायची. अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे. जर का चिटकलं तर मग आणखी शिजू द्यायचं आहे. त्यानंतर कढईच्या आतून ताट काढायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली. सोबतच 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे. मीडियम चवीच्या मिरच्या आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहे. लहान साईजची वाटी आहे. 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे एवढी डाळ आणि हे शेंगदाणे आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे आणि 1 चमचा दही टाकायची आहे. म्हणजे आपली चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला लागेल. सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे. पहा, ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता. अशी छान लागते. पहा, अगदी झटपट ही चटणी आपण तयार केलेली आहे. तोपर्यंत नाश्ता सुद्धा थंड झालेला आहे. तर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचं आहे. गरम असताना अजिबात हे काढायचंही नाही आणि कट सुद्धा करायचं नाही. तर सुरी घेतलेली आहे आणि ट्रायंगल आकारामध्ये हे कट करते. तुम्हाला हवं वाटल्यास चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता. तर मैत्रिणींनो, खरं सांगते ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे ना. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी सहज, अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून खाल अशी माझी खात्री आहे. अशा प्रकारे सगळं हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काढून दाखवते. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली होत असते आणि मस्त जाडीदार आणि दिसायलाही मस्त अशी ही रेसिपी आहे. पहा, अशी सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. तुमचे मुलं जर का अगदी लहान असतील तर या नाश्त्यासोबत टमाटर सॉस सुद्धा तुम्ही देऊ शकता. पहा, अगदी ब्रेड सारखा सॉफ्ट हा नाश्ता होतो. लगेचच दाबला जात आहे. मस्त जाळीदार स्पंजी असा हा लुसलुशीत नाश्ता झालेला आहे. इतरही पीस ताटाच्या आतून काढून घेते. पहा, ताटाला कुठेही चिटकत नाही, अगदी सहज निघतो. पहा, दिसायलाही मस्त दिसत आहे आणि तेवढाच बनवायला सुद्धा हा नाश्ता अतिशय सोपा आहे. आता या नाश्त्याला आणखीनच आपण चविष्ट करू. त्यासाठी गॅसवरती एखादी तवा ठेवायचा आहे. या ठिकाणी पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकलं आणि अगदी पाव चमचापेक्षाही कमी आपल्याला या ठिकाणी सांबार मसाला टाकायचा आहे. असा पसरट गॅस अगदी कमी आहे आणि हे जे ट्रायंगल आहे ते शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेकायचे आहे. पहा, असे पलटून घेऊ. असे जर का तुम्ही मसाले हे ट्रायंगल करून दिले मुलांना तर त्यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी सुद्धा करायची गरज नाही. चवीला अप्रतिम अशी लागणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे. शिवाय झटपट सुद्धा होणारी आहे आणि जास्त तेल सुद्धा लागत नाही. फक्त साधारण पडीभर तेलामध्ये हा संपूर्ण नाश्ता आपण करू शकतो. पहा, अशा प्रकारे हे शेकून घेतलेले आहे. जास्तही जाळायचे नाही, नाहीतर चव बदलू शकते. कढईच्या आतून काढून घेते आणि राहिलेले पीस सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. पहा, हे काढून घेतले. पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकतात. पहा, अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता होतो. थोडंसं जिरं आणि चिमूटभर म्हणजेच आपल्या चवीनुसार या ठिकाणी सांबार मसाला टाकला आणि राहिलेले हे ट्रायंगल ठेवते आणि आधीप्रमाणेच शेकून घेते. सगळे हे ट्रायंगल शेकून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे दिसत आहे. मस्तच ना. पहा, किती सॉफ्ट आहे हा नाश्ता. तर या नाश्त्याला तुम्ही नाव काय देणार ते मला नक्कीच कळवा. अगदी
अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी हा नाश्ता होतो. पुन्हा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे, पहा. आणि असं नाही का थंड झाल्यानंतर हा कडक होतो किंवा घशात अडकतो, तसं काहीच नाही. गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा नाश्ता चवीला छान लागतो. म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये द्यायलाही काहीच हरकत नाही. तोडूनही दाखवते, बाहेरच नाही तर आतपर्यंत मस्त अशी जाडी या नाश्त्याला पडत असते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा. अतिशय चवीला मस्त अशी आहे. तर मंडळी आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. एक कप साबुदाणा घ्यायचा आहे आणि एक मूठभर साधारण पाव कप शेंगदाणे आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे आहे. त्यानंतर साबुदाणा आणि शेंगदाणे कढईमध्ये घालायचे आहे. कढईमध्ये साबुदाणा आणि शेंगदाणे आपण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साबुदाणा आणि शेंगदाणे मस्त आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे. तर ही रेसिपी करण्यासाठी मी मीडियम असा साबुदाणा घेतलेला आहे, जो आपण रेग्युलर खिचडीसाठी वापरतो ना तोच. तुमच्याकडे जर का यापेक्षा बारीक साबुदाणा येतो तो असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये करायची आहे त्यानुसार तुम्ही साबुदाणा आणि शेंगदाणे कमी अधिक प्रमाणामध्ये घेऊ शकता. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे शेंगदाणे भाजून झालेले आहे. साबुदाणा सुद्धा हलकासा फुलून आलेला आहे. साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत कमी ते मीडियम गॅसवरती साबुदाणा आणि शेंगदाणे परतून घेतले. तर साबुदाणा आणि शेंगदाणे आपल्याला खूप डार्क असे भाजायचे नाही. असे हलके चटके लागले आणि साबुदाणा फुलून आला का भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि साबुदाणा आणि शेंगदाणे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आहे. आता हे पूर्णपणे गार झालेले आहे. त्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाणे टाकते. आता झाकण लावून मिक्सरला हे दळून घेऊ. अगदी छान असं बारीक हे दळून घेतलेलं आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की यामध्ये अख्खा साबुदाणा किंवा जाडसर साबुदाण्याचे कणे आहेत तर मग चाळणीने चाळून घ्यायचं आहे. पण हे पीठ छान असं बारीक झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी चाळत नाही. पीठ हे बाजूला करू. त्यासोबतच आपल्याला घ्यायचे आहे 2 शिजवलेले बटाटे. बटाटे 2 शिजवून घेतले आणि साल सुद्धा काढून घेतलेली आहे. त्यानंतर हे बटाटे खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे. या प्रकारे बटाटा खिसून झाला, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी सेंधा मिठाचा वापर करते. अर्धा चमचा जिरे, आपल्या चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. तर या ठिकाणी 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा कुटून घेतलेल्या आहे. हिरवी मिरचीची पेस्ट किंवा चिली पेस्ट सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुम्ही खात असाल उपवासाला तर कोथिंबीर घाला. तर मी उपवासाला करत नाही, नाश्त्याला ही रेसिपी करत आहे. नाश्त्याला सुद्धा आपण करू शकता, चवीला छान लागते. तर म्हणून यामध्ये कोथिंबीर घातली. आता यामध्ये पाणी वगैरे न घालता असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. यापैकी तुम्ही कुठलेही साहित्य उपवासाला खात नसाल तर ते नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. पीठ असं छान हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे घट्टसर हा उंडा झालेला आहे पिठाचा. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी असं हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत चटणी करून घेऊ. चटणी करण्यासाठी लहान मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 4 भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आपल्या चवीनुसार मिरची घेऊ शकता. हे सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहे काही, ते सुद्धा भाजून घेतलेले आहे. तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता, पण प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या घरामध्ये ओलं खोबरं हे नसते, त्यामुळेच या ठिकाणी मी सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे. पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे, शेंगदाणे सुद्धा मस्त खमंग भाजून घेतले, साल काढून घेतलेली आहे, मग शेंगदाणे घातले. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा भाजून घेतलेले जिरे. आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि चटणी अशी छान बारीक ही वाटून घेतलेली आहे. चटणीमध्ये ना सगळं साहित्य आपण भाजून वापरलेलं आहे, त्यामुळेच ह्या चटणीला फोडणी वगैरे द्यायची काही गरज नाही. आता आपण पराठा करून घेऊ. बघू शकता पीठ छान असं हे मुरलेलं आहे. झाकण काढून घेते. असं चपातीला आपण उंडा घेतो ना तसा हा उंडा घ्यायचा आहे. उंडा छान गोल करून घेऊ ह्या प्रकारे. आता याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. आता पराठा पोलपाटाला चिटकू नये म्हणून आपल्याला पीठ घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी साबुदाण्याचे हे पीठ घेतलेलं आहे. साबुदाण्याचं पीठ घेऊ शकतात, भगरचं किंवा राजगिऱ्याचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता. पीठ लावायचं आहे अगदी थोडं आणि लाटून घेऊ. हा पराठा लाटत असतानाच हलक्या हाताने लाटायचा आहे.
तर चपातीप्रमाणे लाटून घेऊ. लाटत असताना काठ हे असे थोडे फाटतात. असा सुद्धा तुम्ही राहू देऊ शकता, पण असा हा पराठा व्यवस्थित दिसत नाही, म्हणून छान असा गोलगरीत आकार येण्यासाठी एखादी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटने कट करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे कट केल्यामुळे हा जो पराठा आहे साबुदाण्याचा असा छान गोल गरगरीत होत असतो. यानुसार सोबतच तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता. तवा छान असा गरम झालेला आहे. गरम तव्यावरती हा पराठा टाकायचा आहे आणि शेकून घ्यायचा आहे. जशा आपण चपात्या शेकून घेतो ना, त्यानुसारच गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि तवा सुद्धा तसाच तापलेला ठेवायचा आहे. शेकून घ्यायचा आहे. एक बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायचं आहे. खूप पातळसर सुद्धा करायचं नाही आणि खूप जाड सुद्धा नाही. तर जसं आपण फुलका करतो ना, थोडासा मीडियम त्यानुसारच लाटायचा आहे. उलटून पालटून छान दोघं साईडनीही शेकायचं आहे. बघू शकतात असे छान हा फुलतो पराठा. तुम्हाला आवडत असेल तर या पराठ्याला तुम्ही तेल, तूप किंवा बटर सुद्धा लावू शकता. पण आजची ही जी रेसिपी आहे ना, मी तुम्हाला तेलाचा थेंब एकही न वापरता अशी करून दाखवत आहे. म्हणून या ठिकाणी मी काही लावत नाही. काही न लावता सुद्धा मस्त सकाळचा केलेला हा पराठा संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूत राहतो. बघू शकतात. अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे पराठे करून घ्यायचे आहे. एक नाही तर सगळेच पराठे असे छान हे फुलत असतात आणि उलटून पालटून मस्त छान असे दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर का तेल तूप लावायचं झालं तर मग तुम्ही अगदी थोडंसं लावून घेऊ शकता. मी एकालाच तुम्हाला लावून दाखवलेले आहे. सगळे असे तेल तूप न लावता केलेले आहे. यानुसार बघू शकतात 1 कप साबुदाण्यामध्ये साधारण 5 ते 6 हे पराठे होत असतात. अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखे हे पराठे होत असतात. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. वयस्कर मंडळी सुद्धा खाऊ शकतील एवढे मऊ लुसलुशीत असे हे पराठे होत असतात. तुम्ही नक्कीच एक वेळा करून पाहाल तर तुम्ही नेहमीच अशी ही रेसिपी करून खाल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.